आपका यहाँ पर कंपनी के गेट के सामने जो संप शुरू है, कामगार सभी बैठे हैं यहाँ पर, क्या मांगे हैं आपकी? नाम क्या है आपका? मेरा नाम निशांत जितेंद्र किलंज है। मैं केमट्रॉन में पिछले 5 साल से कार्यरत हूँ। पिछले 3 साल से हम लोग आंदोलन हमारा चालू है। पिछले 3 साल से हम लोग कोशिश कर रहे हैं, हमारी वेतन वाढ नहीं हो रही। 2022 से हमारा पगार वाढ नहीं हो रहा है और कंपनी ने जो 9 लोगों को निलंबित किया है, वो 9 लोगों को भी हम लोगों को न्याय देना है। पिछले 2022 से हमारा वेतन वाढ नहीं हुआ है, हमारा जो ग्रेजुएटी है वो हमें दिया नहीं है, डीए नहीं दिया है और मेडिक्लेम पॉलिसी नहीं दिया है। तो हमारी यही मांगे है कि कंपनी ने जो हमने मांगे किए हैं वो पूरी करनी है। काय नाव आपलं आणि आपण या ठिकाणी कंपनीच्या गेटच्या बाहेर उपोषण सुरू आहे। नेमका उपोषणाचा कोणता प्रकार आहे, केव्हापासून लढा सुरू आहे आणि मागण्या रास्त काय आहेत आपल्या? सर, माझं नाव प्रकाश घाणेकर। मी गेल्या 5 वर्षापासून आपल्या केमट्रॉन कंपनीमध्ये कार्य करत आहे। तर 2022 पासून आमची कोणतीही वेतनवाढ नाही आणि जो काय पगार वाढतो त्यांच्या मर्जीप्रमाणे वाढत आहे। तर आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेडिक्लेम, डीए, बोनस आणि ग्रॅज्युएटी वगैरे, ओव्हर टाईम ह्या अशा काही 7-8 मागण्या आमच्या आहेत, त्या आम्हाला मिळायला पाहिजेत। आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही सर संघर्ष करत आहोत। तर कंपनी आमची दिशाभूल करत आहे। त्यातून कोणताही पत्रव्यवहार करू सुद्धा कुठलाही कंपनी आणि व्यवस्थापनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आम्हाला। तर आम्हाला प्रतिसाद मिळावा आणि आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। भारतीय कामगार सेनेचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भारतीय कामगार सेनेचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो। भारतीय कामगार सेनेचा जय हो, भारतीय कामगार सेनेचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।